मंडळी नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही जे बघताय ते जनमंतक मराठी। आज एक अत्यंत गंभीर आणि एक चिंताजनक आणि धक्कादायक विषयाकडे हे सगळं लक्ष केंद्रित करतोय। महाराष्ट्राचं करतोय, त्याचबरोबर लातूर जिल्ह्याचं आणि त्याचबरोबर रेणापूर करवासियांचं सगळ्याकडे लक्ष वितरित करतोय। मी माझ्या पाठीमागं हे तुम्हाला सोसायटीचे दुकान दिसत असले रास्तभाव धान्य दुकान आहे। हे राशनचं दुकान आपल्याकडे म्हणलं जातं। याच राशनच्या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचं चित्र आपल्याला यांच्याच वेबसाईटवरून असं लक्षात येतं की या सगळ्या जे दुकानदार आहेत, आम्ही प्रत्येक दुकानावरती जाणार आहे, ते मालिकाच करणं आवश्यक आहे। कारण एवढा मोठा भ्रष्टाचार आणि कार्यक्रमाचा आपल्या इथं राशनचा एवढ्याने अपहार केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। आता मी संबंधित या दुकानाच्या म्हणजे या दुकानाचा नंबर आहे 140 असं या दुकानाचा नंबर आहे, त्याच्या मशीनचा नंबर आहे। आजच्या घडीला यांच्याकडे अंदाजे सांगतोय तुम्हाला 143 कट्टे माल शिल्लक यांच्याकडे आजच्या घडीला दिसतोय। याचा अर्थ त्यांचा माल नेमका कुठे गेला, कुठल्या काळा बाजारात गेला का, किंवा त्यांच्याकडे जे कोणी लाभार्थी होते त्या लाभार्थ्यांना ते माल पोहोचला का, हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे। मी तुम्हाला काही आकडे नमूद करू इच्छितो। यांच्याकडे आजच्या घडीला जर बघितलं म्हणजे डिसेंबरच्या हिशोबानुसार जर बघितलं तर 1565 किलो यांच्याकडे गहू शिल्लक असायला पाहिजे। तांदूळ 4397 किलो यांच्याकडे तांदूळ शिल्लक असले पाहिजेत। आणि ज्वारी जर बघितलं तर ज्वारी 1207 किलो ज्वारी यांच्या दुकानावरती शिल्लक असणं अपेक्षित आहे। आता हे सगळं मी म्हणतोय का किंवा माझ्या मनाने म्हणतोय का, तर मनाने अजिबात म्हणत नाही। त्याचं कारण असं आहे, माझ्याकडे हा एप्रिलचा डाटा आहे जो ई-पॉसच्या वेबसाईटवरचा एप्रिलचा डाटा आहे। एप्रिलच्या डाट्यामध्ये यांच्याकडे जी उपलब्ध सध्याचा जो माल आहे ते असा सांगण्यात येतो की 1316 किलो यांच्याकडे गहू आहे, 1207 किलो यांच्याकडे ज्वारी आहे। इकडं यांनी या सगळ्या ह्या वेबसाईटमध्ये कुठंच असं नमूद केलं नाही की 1207 किलोमध्ये आम्ही ज्वारी वाटप केली आहे का नाही केली आहे। झिरोच आहे इथं सगळं, म्हणजे ज्वारी ह्यांच्याकडे आज तगायत या दुकानामध्ये शिल्लक नाही आहे। आम्ही ह्यांना विचारणा केली की बाबा तुम्ही माल आहे का तुमच्याकडे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला माल जो डिसेंबरचा आहे तो जानेवारीमध्ये आला आणि जानेवारीचा माल जो आहे ते आम्ही म्हणजे डिसेंबरचा माल आहे तो आम्ही ऑफलाईन वाटला। आता मला प्रश्न हा पडतोय, ऑफलाईन जर यांनी माल वाटला असेल तर मग कुणाला किती दिला, कुणाला किती जात होता, किंवा ही मग ई-पॉसच्या मसनी किंवा हे सगळे अंगठे वगैरे ठेवून घेणं, OTP घेणं, हे कशासाठी होतं। यांच्याकडे ऑफलाईनचे आदेश आहेत का माल वाटण्याचे। जरी यांनी ऑफलाईन माल वाटला असेल तर मग ऑनलाईन फीडिंगमध्ये माल का उपलब्ध नाही, असे अनेक प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहेत। हे एक दुकान नाही तर जवळपास रेणापूर शहरातले जवळपास सगळेच दुकानं जे आहेत ते अशा पद्धतीनं अपहार केल्याचा प्रकार एकंदरीत प्राथमिक अंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। हे 140 नंबरचं दुकान आहे, मध्ये ग्रहस्थ बसलेत, मशीनवरती बसलेत, त्यांना आपण विचारणार आहोत नेमकं तुम्ही नाव काय बाबा, तुमचं नाव काय आणि तुम्ही कसं म्हणजे मशीन कसं काय वापरताय सांगा ना, तुमचं नाव सगळं सांगा। इथं काय पद आहे सोसायटीचं आहे, पद काय तुमचं इथं पद वगैरे आहे का इथं सोसायटीमध्ये? पद आहे सेल्समन। आय कार्ड आहे का तुमच्याकडे? तसं नाही ना, आय कार्ड कोणत्याही संस्थेचे नाही। नियुक्तीपत्र आहे का सेल्समन? नियुक्तीपत्र हे असते, आमच्याकडे नियुक्तीपत्र नाही। आता तुम्ही आहेत म्हणून तुम्हाला विचारतोय मी, हे तुमचं 140चं दुकान आहे बरोबर। आजच्या घडीला हे 1207 किलो, तुम्ही गहू तांदूळ सोडा, गहू तांदूळचा तो हिशोब पार पुढे जातोय, पण आजच्या घडीला 12 तारखेला तुमच्या म्हणजे आजच्या तारखेमध्ये तुमच्याकडे 1200 किलो ज्वारी आहे। ते कुठं तुमच्या गोडाऊनमध्ये आहे का इथं? आम्ही लाभार्थ्याला दिलेले आहे ज्वारी। कशी दिली त्याचं मला हे स्टॉक रिपोर्ट दाखवा, दिलेले काय पावत्या दाखवा। स्टॉक रिपोर्ट पावत्या नाहीत, ऑनलाईन ऑफलाईन दिलेला आहे। ऑफलाईन देण्याचे आदेश कोणी दिले तुम्हाला? आदेश आम्ही लोकांच्या ह्याच्यावर दिलेला आहे। कुणाच्या लोकांच्या? कार्डधारकाच्या ह्याच्यावर। त्यांनी म्हणले का ऑफलाईन द्या म्हणून? ते म्हणले माल आमच्याकडे जानेवारीचा आम्हाला वास्तविकता माल डिसेंबरमध्ये येण्याच्या ऐवजी आम्हाला जानेवारीमध्ये माल आलेला आहे। जानेवारी आल्यामुळे ई-पॉस मिशनवर माल येत नाही। हां, किती दिवस येत नाही? कारण ज्या महिन्यातच त्या महिन्याचा डाटा मिशनवर येत असते। एकदा आम्हाला उशिरा माल दिल्यामुळे
जानेवारीमध्ये आल्यामुळे तुम्हाला आदेश कोणी दिले? ऑफलाईन वाटण्याचे आदेश कोणी दिले? SDO ने दिले, कलेक्टरने दिले, पुरवठा अधिकाऱ्याने दिले, कोणी दिले ते तुम्हाला? आम्हाला कुणीही अधिकार दिलेले नाहीत तसे. मग कसे काय वाटले तुम्ही? आम्ही त्याला मागणी केलेली आहे. कोण मागणी केली तुम्हाला? मला एकच माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. ऑफलाईन कुणाच्या आदेशाने तुम्ही माल वाटला? आम्ही ग्राहकाला खराब माल होत असल्यामुळे आम्ही आमच्या जबाबदारीवर माल दिलेला आहे. ज्यावेळी म्हणजे शासनाने ऐका, एक प्रश्न उपस्थित आता क्लिअर होतोय. हा. तुम्ही तुमच्या जबाबदारीवर माल दिलाय. माल आहे शासनाचा, माल आहे लाभार्थ्यांचा. हो. तुम्ही तुमच्या जबाबदारीवरती दिलाय. आज तुमच्या जबाबदारीवर तुम्ही जर मशीन चालला तर तुम्ही माल देता लोकांना? आम्ही देतो. आम्ही काय देतो. केलेलं आहे शासनानं आता हे ग्रस्त आता हे उडवाडीचे होते. मग इथं ज्वारी नाही ना तुमच्याकडे 1200 किलो? आमच्याकडे नाही ना, ज्वारी नाही ना आमच्याकडे. आजच्या स्टॉकला दाखवते की साहेब? आमच्या स्टॉकला दाखवित असले त्याबरोबर गहू तांदूळ बी वेबसाईट दाखवतात. कशाला केली आहे शासनानं? वेबसाईट आम्हाला काय म्हणले, वरून आम्ही परवानगी जिल्हाधिकारी साहेबांकडे मागितली होती. त्याने म्हणले ज्यावेळी डाटा उपलब्ध होईल मिशनवर त्यावेळेस तुम्ही लाभार्थ्याचे अंगठे घेऊन तो माल मग आधी का दिला हे तुम्ही करू. माल? कारण माल खराब व्हायला आहे ना. आम्ही आता हे 4 लक्षात महिने. घ्या. किती आहेत? किती प्रकारच्या वह्या असतात? वह्या किती प्रकारच्या असतात दुकानामध्ये? दुकानामध्ये वया मला ते काय माहीत नाही. काय माहित नाही तुम्हाला? माहीत नाही तुम्हाला? वह्या किती असतात हे माहीत नाही? माल देणार तुम्ही सगळे. हां, वह्याच माहीत नाहीत तुम्हाला किती आहेत त्या? 7 प्रकारच्या वह्या असतात. त्यातल्या काही वह्या सांगतो. अभिप्राय नोंद वही आहे, तक्रार वही आहे, तक्रार वही व्हिजिट रजिस्टर आहे. आहे कुठं आहे? आता कुठं ठेवलं ते बघावं लागेल ना. आता अभिप्राय नोंद वही आहे. अभिप्राय नोंद होईन आतापर्यंत मला मागितले नाही. नाही, आमच्या- किती प्रकारच्या रजिस्टर असतात आपल्याकडे? मिशन शासनानं नियम दिलेला आहे. किती प्रकारचे रजिस्टर असतात? शासनानं जुन्या याच्याप्रमाणे आहे, पण मिशन आली तेव्हापासून नाही, जुन्या मशीनचा काय संबंध नाही. मशीन फक्त आधुनिकेटचा विषय आहे. विषय आहे की बाबा तुमच्याकडे किती प्रकारचे रजिस्टर आहेत. माल कधीपासून वाटतं तुम्ही? माल म्हणजे किती दिवसावर, किती वर्ष झालं वाटप करताय? 2-4 वर्ष झालं. 4 वर्षापासून माल वाटप करताय. तर 4 वर्षामध्ये तुम्हाला ह्या कधीच वह्यांची गरज पडली नाही? नाही नाही मिशनच आहेत ना, त्याच्यानं गरज अहो, तक्रार वही, अभिप्राय नोंद वही, सूचना वही. तक्रार वही आहे, सूचना वही सूचना वही नसते. नसते? आमच्याकडे नाही. नाही. विजिट रजिस्टर नाही? विजिट रजिस्टर आहे फक्त आहे? आहे, पण आता ठेवला असेल कुठे. आता जबाबदार अधिकारी, जबाबदार तुम्ही हे दुकानाचे लोक आहेत. आणि तुम्ही जर असं म्हणा तुम्हाला वह्याचं किती आहे ते आकडा बी माहीत नाही. ते नावं तर जाऊ द्या, आकडाही माहीत नाही तुम्हाला तर वह्याचा. पाहिलं हे गोंधळ कारभार. म्हणजे यांना आकडाच माहीत नाही वह्या किती प्रकारच्या असतात. हे लक्षात घ्या. ह्या माश्यांचं म्हणणं आहे की यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी केली होती, पण जिल्हाधिकाऱ्यांनी ते त्यांना मागणी दिली नाही. म्हणजे म्हणले की बाबा जेव्हा हे मशीनला डाटा येईल तेव्हाच तुम्ही वाटप करा. पण ह्यांच्या मनमानी कारभाराने हा माल म्हणतायत ते पण ते राशन दुकानदार म्हणजे ते लाभार्थ्यांना दिलाय. याचा अर्थ क्लिअर होतोय. एक अर्थ क्लिअर होतो की यांच्याकडे जे आम्ही माल दाखवतोय, ज्वारी दाखवतोय, ते अजिबात यांच्याकडे उपलब्ध नाही. स्टॉक माल यांच्याकडे उपलब्ध नाही. शासनाचा नियम काय? शासनाचा नियम काय सांगतोय? शासनाचा नियम असं म्हणतोय तुमच्याकडे जर माल स्टॉक असेल त्या मालाचं समायोजन करा. इकडून घे. त्या मालाचं समायोजन करा. समजा माझ्या दुकानाची जर कॅपॅसिटी असेल म्हणजे 1000 किलोची कॅपॅसिटी, समजा उदाहरणार्थ 1000 किलोची कॅपॅसिटी असेल आणि माझ्याकडे जर 500 किलो माल असेल तर तुम्ही त्याचं समायोजन करून तुम्हाला मिळणारा गोडाऊनकडून जो माल आहे तो 500 किलोच आला पाहिजे. पण ह्या रेणापूर पुरवठा विभागामध्ये अशा काहीच गोष्टी घडल्या नाहीत. माझ्याकडे माल उपलब्ध आहे तरीसुद्धा मग त्या दुसऱ्याचा रेग्युलर माल ह्यांना द्यायचा आणि त्या मालाचा अपहार करायचा असा देखील प्रकार एकंदरीत ह्या सगळ्या दुकानदारातून किंवा दुकानदारांकडून आपल्याला पाहायला मिळतोय. हे 140चं दुकान आहे. आता ह्यांचे परवाने रद्द होणार आहेत का? ह्यांचा अपहार स्पष्ट आहे. आता इतर महाशय सांगतायत की आम्ही आमच्या जिम्मेदारीवर माल दिला आहे. मग जिम्मेदारीवर माल दिल्यावर ही वितरण ही यंत्रणा जी आहे ती कशासाठी उभा केली आहे? वेबसाईट कशासाठी उभा केली आहे? तुमचा डाटा कशासाठी उभा केला आहे? तुम्ही लाभार्थ्याचा अर्धा किलो जरी माल विकला असेल तर तुम्ही दोषी आहेत. लाभार्थ्याचा अर्धा किलो जरी माल विकला तर तुम्ही दोषी आहेत. तुम्ही इथं 5-5 आणि 10-10 हजार किलो माल ऑफलाईन जर पद्धतीनं वाटत असाल तर ह्याला दोषी नेमकं कोण आहे? इथला पुरवठा अधिकारी दोषी आहे का? इथले तहसीलदार दोषी आहेत का? आणि हे आता या सगळ्या राशन दुकानदारांचे जे काळे कारनामे आता आपण एक दुकानदाराचे दाखवणार आहेत. या सगळ्या राशन दुकानाचे आता परवाने रद्द होणार का? नूतन जे बस्टेवाडा अधिकारी आले आहेत, जिल्हाधिकारी आले त्यांच्यावर ॲक्शन घेणार का? हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे.